जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर पसंती क्रम नोंदवण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। काय आहे त्या मुदतवाढीचं कारण आणि किती दिवस मुदतवाढ मिळाली आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया ते नवीन जे काही प्रसिद्धी पत्रक आलेले आहे ते काय आहे। बघा, आजच्या तारखेला म्हणजे 12/2/2024 ला शिक्षक पद भरतीबाबत तातडीची सूचना देण्यात आलेली आहे। त्यावरती एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की पवित्र पोर्टलवर 5/2/2024 पासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आजपर्यंत 1,41,447 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहे, तर 1,35,855 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक देखील केलेले आहे। परंतु दरम्यान माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक जे आहे, स्टॅम्प नंबर वगैरे दिलेला आहे, त्यांनी या ठिकाणी यामध्ये दाखल याचिकांमध्ये निर्देश देण्यात आलेले आहे। आता रिट याचिका क्रमांक 16/6/2024 या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। रिट प्रक्रिया क्रमांक त्यांनी हा आकडा दिलेला आहे। यामधील याचिकाकर्त्यांची मागणी विचारात घेता त्या संदर्भामध्ये न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कारवाई करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक 13/2/2024 पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे। याची सर्व अभियोग्यताधारक उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। आता हे जे कारण आहे ते एवढंच आहे की कोर्टाचं जे एंट्रीम ऑर्डर आहे ती मिळालेली आहे आणि या ऑर्डरमुळे या ठिकाणी प्राधान्यक्रम बंद करता येणार नाही। आता आयुक्त महोदयांचं मत आहे की अजूनही स्पष्टपणाने निर्देश आलेले नाहीये, कारण हा जो शब्द आहे तो बरंच काही आपल्याला सांगून जातं। आता उद्यापर्यंतच का वाढून देण्यात आलेली आहे, तर त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की 13 तारखेला औरंगाबाद हायकोर्टमध्ये या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता 13 तारखेला सुनावणी नेमकी काय होते, त्यामध्ये आयुक्तांच्या वतीने कोणती भूमिका मांडली जाते आणि खरंच 13 तारखेला जे आहे पसंतीक्रम लॉक करण्याकरिता अंतिम दिवस असेल की त्याला पुन्हा एक्सटेन्शन मिळेल, ते आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये कळणारच आहे।